भास्कर जाधवांनी मांडलेली भूमिका दुटप्पी आहे अशी टीका शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांनी केलेली आहे। भास्कर जाधवांच्या वक्तव्याला महत्त्व देण्याची गरज नाही असं वक्तव्य रेपाळे यांनी केलेलं आहे। भास्कर जाधव एक तंगडी दुसरीकडे असते, दुसरी तंगडी दुसरीकडे असते, त्याच्यामुळे त्यांचा विचार करण्याची आपल्याला काय आवश्यकता नाही आहे। कारण ते कधी जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा राष्ट्रवादीत गेले, बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेत आले, मध्ये दुष्कर्तात मध्ये दुसऱ्या मतदारसंघात जाऊन दुसऱ्या पक्षाचा प्रचार केला, त्याच्यामुळे तो काय तिकडे लक्ष आपण न दिलेलं बरं आहे। महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांना मोठा आता दिलासा मिळालेला आहे। एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्ये सुद्धा भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेचा अर्ज कोर्टाकडून मंजूर करण्यात आलेला आहे। सत्याचा आणि न्यायाचा विजय झालाय अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। अनेक वर्षात आम्ही न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवून अत्यंत संयमानं वाट पाहिली। या काळात माझ्या कुटुंबानं, सहकाऱ्यांनी आणि जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे असं भुजबळांनी म्हटलंय। अरे काय त्याच्यात विशेष आहे? शिक्षा झाली असती तर आश्चर्य वाटलं असतं। एक लक्षात घ्या, कुणी असेल, प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, बडगुजर असतील, यापैकी कुणालाही जर शिक्षा लागली तर आश्चर्याने प्रश्न निर्माण होऊ शकतो। हे या सगळ्यांनी निर्दोष सुटणं बडा लाजमी आहे। अरे भाजपमध्ये जाण्याचा उद्देश दुसरा काय असू शकतो बरं? त्यामुळे जे होतंय ते फार अगदी भाजपाच्या परंपरेला अनुसरून होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।